नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा, स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स काढा, जेणेकरून एक्झाम काळामध्ये तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त यूज करता येईल. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 3 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, पॅरिस कराराअंतर्गत पहिल्या कार्बन क्रेडिट्सना मंजुरी कोणत्या संस्थेने दिली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनायटेड नेशन्सने. महत्त्वाचे पॉईंट पहा याचे. याचं मुख्य उद्दिष्ट ह्याचं हे आहे की पृथ्वीचं तापमान 2 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाऊ द्यायचं नाही आहे. आणि पहिला प्रकल्प म्यानमारमध्ये आहे, तिथे लोकांना जास्त कार्यक्षम लाकूड जाळणाऱ्या चुली दिल्या जात आहेत. त्यामुळे आणि नवीन PACM योजनेमध्ये उत्सर्जन किती कमी झालं हे मोजताना आता 40% जास्त कडक नियम लावतात, असा बदल आहे त्यामध्ये. युनायटेड नेशनबद्दल जाणून घ्या थोडंफार. याची स्थापना 1945 साली झाली, दुसऱ्या महायुद्धानंतर. मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये सध्या 193 सदस्य देश आहेत आणि 2 देश निर्देशक म्हणून आहेत. मुख्य उद्देश काय आहे तर जगात शांतता राखणे, सुरक्षितता वाढवणे आणि मानवाधिकाराचं रक्षण करणे. संयुक्त राष्ट्रांची 6 प्रमुख अंग आहेत. त्यामध्ये आहेत महासभा, सुरक्षा परिषद, सॉक आणि ट्रस्टीशिप काउन्सिल, ICJ आणि सचिवालय, असे 6 घटक आहेत त्यामध्ये. पुढील प्रश्न दुसरा, विकोसॅट-1 हा मिनी उपग्रह कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेला आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू या राज्यातील विद्यार्थ्यांनी हा तयार केलेला आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा याचे. तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी तो तयार केला आहे. विकोसॅट-1 हा फक्त 600 ग्रॅम वजनाचा मिनी उपग्रह आहे. या उपग्रहामध्ये बुरशीच्या बीजाणूंच्या अभ्यासासाठी खास 5 सेन्सर लावलेले आहेत. आणि या उपग्रहाचं मुख्य काम म्हणजे बुरशीच्या बीजाणूंना स्ट्रॅटोस्फिअरमध्ये अभ्यास करणं. आणि त्यासाठी त्यांनी विकोसॅट-1 ला हेलियम बलूनच्या मदतीने 22 किलोमीटर उंच पाठवलं होतं. पुढील प्रश्न तिसरा, लखपती बिटिया योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ही दिल्ली राज्याची योजना आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. दिल्ली लखपती बिटिया योजना 2 मार्च 2026 रोजी इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुरू होईल. आणि योजनेअंतर्गत आधीची मूळ मदत रक्कम ही 36,000 होती, आता ती वाढवून 56,000 इतकी केलेली आहे. आणि मुलींना 21 वर्षांपर्यंत व्याजासह एकूण रक्कम सुमारे 1 लाख किंवा त्याहून जास्त मिळते. आणि दिल्ली सरकारने या योजनेसाठी जवळजवळ 160 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. पुढील प्रश्न चौथा, रेल1 सुपर ॲप हे किती कालावधीमध्ये 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा त्याने पार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अवघ्या 8 महिन्यामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. रेल1 सुपर ॲपला लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यांमध्ये 2 कोटी डाउनलोड्स मिळाले. या ॲपचे उद्घाटन 1 जुलै 2025 रोजी झालं होतं. आणि रेल1 सुपर ॲप रोज 5 लाखांपेक्षा जास्त तिकीट बुकिंग्स हाताळतो. आणि या ॲपमधून आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट एकाच ठिकाणी बुक करता येतात. आणि सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे CRIS ने हा ॲप विकसित केलेला आहे. पुढील प्रश्न पाचवा, महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रकाश आंबेडकर यांच्या
महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 24 फेब्रुवारी 2026 रोजी महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टलचं उद्घाटन झालं आणि महाकर्मी पोर्टल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल क्लेम प्रक्रियेचा वेग आणतं आणि VAMS म्हणजे वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम पोर्टल राज्यातील मेडिकल मनुष्यबळाचं व्यवस्थापन करतं आणि या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मेडिकल क्लेम प्रक्रिया आता ऑनलाईन, पारदर्शक आणि सहज झालेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. SFE आउटस्टँडिंग नॅशनल एथनो फार्माकोलॉजिस्ट अवॉर्ड 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आचार्य बालकृष्ण यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. आचार्य बालकृष्ण यांना SFE आउटस्टँडिंग नॅशनल एथनो फार्माकोलॉजिस्ट अवॉर्ड 2026 मिळाला. सोसायटी फॉर फार्माकोलॉजी SFE भारत या संस्थेनं हा पुरस्कार दिलाय आणि फार्माकोलॉजी आणि आयुर्वेदाच्या वैज्ञानिक मान्यतेत केलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. NIPER मोहाली येथे झालेल्या 13व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना हा सन्मान दिलाय. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. पॉश समिती ऑडिट करण्याचे निर्देश कोणी दिलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, रुपाली चाकणकर यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पॉश समित्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत. सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना 1 महिन्यात हे ऑडिट पूर्ण करायला सांगितलं. ज्या ठिकाणी समित्या अपूर्ण आहेत किंवा अजून स्थापन झालेल्या नाहीत तिथे कायदेशीर कारवाई देखील होईल असा इशारा यामध्ये देण्यात आलेला आहे. सर्व अहवाल 30 दिवसांच्या आत महिला आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न 8वा. डच ज्युनियर इंटरनॅशनल 2026 स्पर्धेत कांस्य पदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, शायना मणिमुथू यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. शायना मणिमुथू यांनी डच ज्युनियर इंटरनॅशनल 2026 या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलंय आणि या स्पर्धेमध्ये शायना मणिमुथू यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताला डच ज्युनियर इंटरनॅशनल 2026 मध्ये कांस्य पदक मिळाले. शायना मणिमुथू यांच्या या यशामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रतिष्ठा वाढलेली आहे. पुढील प्रश्न 9वा. स्काय स्टिंग क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, इस्रायल या देशाचे आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. स्काय स्टिंग हे इस्रायलमध्ये बनवलेलं बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे आणि या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 250 किलोमीटरपर्यंत जाते. स्काय स्टिंग्स तेजस MK-1A आणि Su-30 MKI या दोन्ही लढाऊ विमानांसोबत ते वापरता येते आणि अस्त्र हे भारतात विकसित केलेले स्वदेशी बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे जे DRDOने विकसित केलेले आहे. म्हणजे हे इस्रायलचे आहे, सेम त्या क्वालिटीचे. भारताचे कुठले आहे तर अस्त्र आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता. प्रश्न 10वा. भारत स्टील 2026 शिखर परिषद कोणत्या शहरात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पाहायचे. भारत स्टील 2026 शिखर परिषद 16 एप्रिलपासून नवी दिल्ली येथे होणार आहे. स्टील तंत्रज्ञान, खाण आणि व्यापार क्षेत्रातले मोठे नेते यात सहभागी होणार आहेत. या परिषदेत पुढच्या पिढीच्या स्टील इकोसिस्टीमबद्दल चर्चा होईल. पुढील प्रश्न 11वा. अमोंडावा जमात कोणत्या देशातील ॲमेझॉन वर्षावनांमध्ये राहते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ब्राझीलमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अमोंडावा जमात ब्राझीलच्या ॲमेझॉनच्या जंगलात राहते. त्यांच्या भाषेत वर्ष, महिना, आठवडा असे वेगळे नेमके शब्द नाहीत. म्हणजे या जमातीला ना हा पर्यायच माहिती नाही आहे. या
शिवाय ते जगतात, त्यामुळे हे न्यूज आले, म्हणजे लाईटमध्ये आहे की त्यांचा उल्लेख काय इथे होतोय. ठीक आहे. हे लोक रोजचे आयुष्य सूर्योदय, सूर्यास्त आणि ऋतूंच्या बदलांवरती जगतात आणि युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाउथ मधील संशोधकांनी या जमातीवरती अभ्यास केला आणि लँग्वेज ऑफ कॉग्निशन या जर्नलमध्ये तो अभ्यास प्रसिद्ध केलेला आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. सक्षम स्किल सर्वे ही मोहीम कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई या शहरामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सक्षम स्किल सर्वे ही मोहीम मुंबईच्या उपनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे IT आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या सर्वेचं उद्घाटन केलं. या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे की किमान 15,000 युवकांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यातल्या 5,000 जणांना रोजगार किंवा उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवायचं, असा त्याचा उद्देश आहे. आणि सोपिओ ॲनालिटिक्स ही संस्था पुढच्या काही महिन्यांमध्ये हा सर्वे पूर्ण करणार आहे. तर आपले आजचे 3 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. माझं एवढंच मत आहे की लेक्चर शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. आणि आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल. त्याबद्दल थँक्यू सो मच.